नमस्कार. केंद्रीय अर्थसंकल्प 2016 या महाचर्चेमध्ये मी संजय बुसवडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या महाचर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत प्राध्यापक यशवंत पाध्ये जे अर्थतज्ञ आहेत, संतोष मंडलेचा वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि वीरेंद्र तळेगावकर पत्रकार वाणिज्य वार्तांकन लोकसत्ता मुंबई. या अर्थसंकल्पावर आपण विस्तृत चर्चा करण्यापूर्वी या संदर्भातली प्रथमतः आपण ध्वनिचित्रफित पाहूया. आगामी आर्थिक वर्षाचा वेध घेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केला. मागील अनेक वर्षांची तूट भरून काढताना जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली असताना भारताचा पायाभूत विकास साधणारा हा अर्थसंकल्प म्हणजे तारेवरची कसरत होता. ग्रामीण भारताचा विकास, करनिर्धारण, अपेक्षित महसूल, मेक इन इंडिया उपक्रमासाठी अनुकूल वातावरण आदी अनेक बाबींवर प्रकाश टाकणारा असा हा अर्थसंकल्प भाजप प्रणित सरकारच्या विकास आराखड्याला चालना देईल अशी अपेक्षा आहे. कारण जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विरोधाच्या राजकारणात असहिष्णुता, हिंदुत्ववाद आदी अनेक विवादात सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्यासाठीच अर्थसंकल्प हे विशेष प्रयोजन होतं. ग्रामीण भारतासाठी, कृषी विकासासाठी शाश्वत योजना आणि तरतूद करताना उद्योजकता वाढीसाठी सरकार प्रयत्नशील आणि सकारात्मक असल्याची चुणूक या अर्थसंकल्पातून दिसून येते. अर्थतज्ञ आणि विशेषज्ञांच्या नजरेतून या अर्थसंकल्पावर एक दृष्टिक्षेप टाकण्यासाठीच आजची ही महाचर्चा. नमस्कार. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण आज चर्चा करणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर जो नुकताच काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडला. यशवंत पाध्यजी, मी आपल्याकडे प्रथमतः येतो. या संदर्भात सर्वात आपली महत्वाची प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला या अर्थसंकल्पावर? हा जो अर्थसंकल्प जो मांडला गेलेला आहे हा 60 वर्षामध्ये पहिल्यांदाच जो आपली एक परंपरा होती त्याला सोडून मांडलेला हा अर्थसंकल्प होता आणि त्यानिमित्ताने त्याचं विशेष कौतुक करायला पाहिजे की आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की पार्ट 1 पार्ट 2 असा 2 प्रकारांमध्ये हा बजेट मांडला जायचं. यावेळेला पहिल्यांदाच हा जो बजेट मांडला गेलेला आहे हा विस्तृतपणे 9 सूत्र धरून केलेला अर्थसंकल्प आहे. मला वाटतं त्यानिमित्ताने अरुण जेटलींचं आपण कौतुक करायला पाहिजे की परंपरा सोडून त्यांनी हे चांगला पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर बजेटबद्दल गेल्या 10 वर्षामध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी करायला पाहिजे त्या या बजेटमध्ये येत नाहीत आणि त्याच्या बजेटच्या आधी किंवा नंतर त्याच्याबद्दल घोषणा होतात. तर मला वाटतं त्यानिमित्ताने या चांगल्या कल्पना या ठिकाणी मांडल्या गेलेल्या. संतोष मंडले, ज्याची उद्योग जगताची पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली काय होती? खरं तर हे बजेट ज्यावेळेस माननीय अरुण जेटली साहेब आपले वित्तमंत्री यांनी ज्या पद्धतीने मांडला, पाध्यसाहेब जसं म्हटले तसं की हा वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आणि त्यांनी ज्यावेळेस सुरुवातच केली या बजेट मांडणीची त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणजे परिवर्तनाच्या 9 खांबांवरती हा बजेट या वर्षीचा मी देत आहोत आणि त्याच्यामुळे ह्या सरकारकडनं एक वेगळं काहीतरी आपल्याला मिळणार आहे अशा भावना, अशा अपेक्षा ह्या सर्वसामान्यांच्या, उद्योजकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या पल्लवित झालेल्या आहेत. वीरेंद्रजी, सर्वसामान्य माणसाला या संदर्भात काय वाटतं? सर्वसामान्य माणसांना खूप अपेक्षा होती अर्थसंकल्पापासून. त्याचा जो कळीचा मुद्दा असतो प्राप्तिकर सवलत मिळावी, त्यात फार हात घातलेला दिसत नाहीये. त्याला बिलकुलच छेडलं गेलं नाही असं म्हणता येईल. थोड्याशा जुजबी कर सवलती आणि या देऊन त्याची बोळवण केली आहे. उलट मी तर म्हणतो की सर्व्हिस टॅक्स भले तो सेस 0.5% वाढला असेल पण तो सगळा त्याच्यावर भार, तो घरातून बाहेर पडण्यापासून ते मोबाईलवर बोलण्यापर्यंत सगळं त्याचं जीवन हे महागडं करून ठेवलेलं आहे. मुख्य भर दिलाय त्यांनी कृषीवर, पायाभूत क्षेत्रावर. नाही, आपण त्यावर येणारच वीरेंद्रजी. सर्वसामान्य कॉमन प्रतिक्रिया त्या संदर्भातली काय? फार नाराज असा हा वर्ग आहे, मोठा वर्ग आहे. त्यांनी एक प्रकारे कृषीला चालना देऊन कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचं त्यांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे. त्याला थोडासा ग्रामीण भारतात किंवा मास ओरिएंटेड जो पब्लिक म्हणता येईल त्याला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण एकूण असं सर्वसामान्य किंवा ग्राहक वर्ग याच्या हितासाठी असं यात काही दिसत नाही. ग्रामीण भागातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया त्या संदर्भातली आहे. पण राज्याचे अर्थमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार या संदर्भात काय बोलतायत ते आपण पाहूया.
माननीय अरुण जेटलीजींचा अर्थसंकल्प म्हणजे इंडिया टू भारत असा देशाचा प्रवास आहे. आजपर्यंत आपण कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचं महत्त्व सांगायचो, त्याचे गोडवे गायचो, पण कृषी क्षेत्राला सशक्त करण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. महात्मा गांधींचा आदर करत असताना आपण एक मात्र विसरलो की महात्मा गांधी म्हणायचे की गावामध्ये या देशाचा आत्मा आहे. या सरकारने गावाला सुदृढ सक्षम करण्यासाठी 2,87,000 कोटी रुपयाचा निधी दिला. पायाभूत सुविधा करण्यासाठी 2 लाख कोटी, मनरेगामध्ये 38,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही देत असताना मग पंतप्रधान सिंचन योजना असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून स्वास्थ्य विमा योजना असेल, किंवा शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये दिलेली भरघोस वाढ असेल, आणि नुसतं वाढ नाही, अरुण जेटलीजींनी जो संकल्प केला की 5 वर्षात मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल या दृष्टिकोनातून योजना करेल. एक लक्ष्य, इंडिया टू भारत असा देशाचा प्रवास, आणि या प्रवासासाठी शेतकऱ्यांना आवश्यक मग कुठं कृषी मालाचं व्हॅल्यू एडिशनचा विषय असेल, दुग्ध उत्पादकाच्या दृष्टिकोनातून 4 योजनांच्या संदर्भातली घोषणा असेल, गोरगरिबांसाठी घरकुल योजना असेल, हा अर्थसंकल्प शेतकरी आणि जो गरीब ज्यांच्यासाठी हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार काय म्हणतात याही पेक्षा आता आपले तज्ज्ञ या संदर्भात काय म्हणतात. मुनगंटीवार ज्या पद्धतीने म्हणत होते त्या मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे हा दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे काय राजकीय वक्तव्य? पाटीलसाहेब, तुमचं काय मत? नाही, माझं असं म्हणणं होतं की कृषी क्षेत्रासाठी जी भरघोस वाढ या बजेटमध्ये दाखवण्यात आलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गेले 4 वर्ष आपण बघतोय की शेतकरी हा वेगवेगळ्या कारणांमुळे त्रासलेला आहे. पाऊस, गारपीट ह्याचे जे प्रश्न आहे बरेच आहेत, पण 1 वर्ष त्या शेतकऱ्याला पुढचं त्याच्यापासून काही इन्कम मिळत नाही. तर ते इन्कम मिळवण्यासाठी या बजेटमध्ये आपल्याला काहीतरी कृषी क्षेत्रातनं मिळायला पाहिजे. जो शेतकरी आज जो नाराज झालेला आहे त्याला आज कर्ज घ्यावे लागतात आणि मग आत्महत्यांचं प्रमाण त्या याच्यामध्ये वाढत जातं. मला असं वाटतं की या बजेटमध्ये इम्प्लिमेंटेशन जो पार्ट आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध जरी केल्या तरी इम्प्लिमेंटेशन होणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी 1 वर्ष जो आता आपण बघितलं की गारपीट झालेली आहे, पीक नाहीसं होणार, त्याला क्रॉप इन्शुरन्स मिळेल, पण क्रॉप इन्शुरन्समध्ये त्याला काय मिळणार आहे तर फक्त ते झाडं झुडपांचे पैसे मिळणार आहे. पण 1 वर्ष त्यांनी लावलेले खतं, 1 वर्ष त्याच्यावरती लागलेलं लेबर याचे पैसे परतावा त्याला पुढचं 1 वर्ष वाट बघावं लागणार आहे. मग हे इन्कम त्याला येण्यासाठी पुढचा 1 वर्ष याच्यातनं या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार का? संतोषजी, आजपर्यंत केवळ या संदर्भात भूमिका घेतली गेली की उद्योगांना कसं प्राधान्य दिलं जाईल, पण आता जे मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या जनतेला मोठा दिलासा दिला असं मला वाटतंय का? नेमकं असं म्हणता येईल याच्यामध्ये की पूर्वी आपल्याकडे अशी म्हण होती की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण काही दिवसापासून आपण असं बघतो आहोत की आता नोकरी ही उत्तम झालेली आहे आणि शेतकरी हा अगदी कनिष्ठ झालेला आहे. मला असं वाटतं की ह्या एकंदरीत मांडणीवरनं आणि जे परिणाम आपल्याला दिसतील याच्यावरनं असं वाटतं की ह्या सरकारने जसं परिवर्तनाच्या गोष्टी सांगितल्या आहेत तर हे परिवर्तन करायला लागले की काय असा एक अनुभव या अर्थसंकल्पनात येत आहे की शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन, कारण आज भारत म्हटलं की शेती प्रधान देश आणि म्हणून शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं की त्यांच्याकडे पैसा निश्चितपणानं उपलब्ध होऊ शकेल आणि तो व्यापाराच्या थ्रू उद्योगात येऊ शकेल. कारण व्यापार वाढला की उद्योगाकडे मागणी वाढते आणि उद्योगाकडे मागणी शेवटी ग्राहक म्हणून ही शेतकऱ्यांपर्यंत जाते. जो उलटा प्रवास आहे त्याच पद्धतीने. वीरेंद्रजी, सुधीर भाऊ जे म्हणतात अर्थमंत्री महोदय, त्या मताशी तुम्ही सहमत आहात का? इंडिया टू भारत हा प्रवास यंदाच्या अर्थसंकल्पाने विस्तृत केलेलाच आहे. त्यात म्हणजे सरकारने पण स्पष्ट केलेलं आहे, विविध योजना देऊन, तरतुदी देऊन, आणि मंत्री महोदय म्हणतात त्याप्रमाणे ते खरंच आहे.
यामध्ये स्टार्टअप इंडिया, हो. इनोव्हेशन या कुठल्याच गोष्टीला हात लावला नाही. किंवा आपण विदेश दौरे अनेक बघितले पंतप्रधानाचे, पण त्या दृष्टीने FDIची काही संकल्पना किंवा त्याचं काही टार्गेट उद्दिष्ट असं काही दिसत नाही, जे की आपण 2015 मध्ये बघितलं की उलट ओहोटीच लागली होती त्या क्षेत्रात. तर तो खरोखर म्हणजे मेक इन इंडियापेक्षा मेक इन भारत हाच असा अर्थसंकल्प आहे. पण तोही तसा पूर्ण 100% दिसतो असं नाहीये. कृषी क्षेत्राचं उत्पादन हे दुप्पट करण्याचं लक्ष्य आहे येत्या 5 वर्षामध्ये. पण आज त्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात एक अवघं 2% प्रमाण आहे. ते जर आपल्याला दुप्पट करायचं असेल आणि येत्या परत 5 ते वर्षात, निसर्गावर, पावसावर या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असणार तो निश्चित आहे. म्हणजे आता मध्यंतरी एका आंतरराष्ट्रीय वेधशाळेने सुद्धा अंदाज दिला की यावर्षी खूप म्हणजे पाऊस चांगला पडेल म्हणून. अशा आशावादी आहेतच आपण. पण मग तुम्ही फर्टिलायझरवरची सबसिडी कमी केलेली आहे का, की ज्याचा बेनिफिट शेतकऱ्यांना थेट होऊ शकतो. आणि उत्पन्न वाढवायचं तर सिंचन हे महत्वाचं क्षेत्र त्याच्यासाठी आहे. त्याच्यासाठी अशा काही ठोस तरतुदी दिसत नाही. म्हणजे वरती छान म्हटलंय की दुप्पट करणार आहोत, 2020 पर्यंत इतकं होणार आहे, पण त्याच्या जे बेसिक लागतं त्याला ज्या पूरक गोष्टी असायला हव्यात त्या कुठे याच्यात दिसत नाहीयेत. वीरेंद्रजी, आपल्याबरोबर ना रोहित भाई चिंदरकर जे सनदी लेखापाल आहेत, त्यांनी या कार्यक्रमासंदर्भात आजच्या विषयासंदर्भात आपल्याशी पत्रव्यवहार केला. निर्माता महाचर्चा कार्यक्रम दूरदर्शन केंद्र वरळी. सर्वसामान्यांसाठी असलेल्या अर्थसंकल्पासाठी मोदी सरकारचं हार्दिक अभिनंदन. अर्थसंकल्पातील वित्तीय शिस्तीमुळे तसंच वित्तीय तुटीच्या 3.5 लक्षामुळे RBI रिझर्व्ह बँकेला व्याजदरात कपात करणं शक्य होईल व त्यामुळे आर्थिक वृद्धीस हातभार लागेल. मात्र LPG गॅसवरील सबसिडी समाजातील काही वर्गासाठी बंद करण्याची ही योग्य वेळ होती. विशेषतः रोहितभाई चिंदरकर या तरुण सनदी लेखापालांनी दिलेलं हे जी प्रतिक्रिया आहे, आपले जे विचार मांडलेत ते खरंच अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कारण वर्तमानातील तरुण पिढीला या अर्थसंकल्पाकडे कशा पद्धतीने पाहता येतं हा एक भूमिका आहे. रोहित, धन्यवाद. पण या संदर्भामध्ये वाटतं पादेसाहेब तुम्ही सांगू शकाल की सर्वसामान्यांना जो दिलासा देणारा होता की टॅक्स पेअर जे होते त्यांचे लिमिट वाढवण्यासंदर्भात खूप चर्चा होती, तसं काही घडलं नाही, तुम्हाला काय वाटतं? नाही, या ठिकाणी आपण जर इकॉनॉमिक सर्व्हे जो आपण वाचला 2016चा बजेटच्या 2 दिवस आधी, तर त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट म्हटलेलं होतं की टॅक्स बेस जो आहे तो वाढवायचा आहे. आज भारतामध्ये फक्त 3 कोटी लोक टॅक्स पेअर आहेत. हा जर टॅक्स पेअर जर आपल्याला वाढवायचा असेल, याचा बेस जर आपल्याला वाढवायचा असेल, तर लिमिट जर वाढवली, स्लॅब जर वाढवली, तर मला असं वाटतं की मग तो जो बेसिक ढाचा होता आपल्याला तो आपल्याला करता येणार नाही. तर त्या दृष्टीने ही जी लिमिट आहे 2.5 लाखाची ही वाढवण्यात आली नाही. पण 3 लाखांपर्यंत जो 87A जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये 2,000 ते 5,000 ही त्याच्यावरती एक तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना HRA मिळत नाही त्या लोकांना आतापर्यंत ATGG नावाचा जो एक सेक्शन होता त्याच्यामध्ये 24,000 रुपयांचा बेनिफिट होता, तो आज 60,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आणि तुम्ही आता जो उल्लेख केला की 3.5 हा जो आपला फिस्कल डेफिसिट आहे हा ऍक्च्युअली 3.9 होता. आणि हा 3.9चा 3.5 येण्यामागे 2-3 कारणं होती. की सगळ्यात महत्वाचं की जे ऑइल मुळे जे आपल्याला फायदा झाला हा साधारणतः आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्यामुळे हा साधारणतः 99,000 करोड रुपयांपर्यंतचा फायदा आपल्याला झाला. त्याचबरोबर जे सगळ्यात महत्वाचं होतं की डिसइन्व्हेस्टमेंट जो गेल्या वर्षी उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्यापेक्षा 55,000 कोटी रुपये आपल्याला कमी आले. आणि टॅक्स जो आपल्याला कलेक्शन एक्सपेक्टेड होता त्याच्यामध्ये पण 17-18,000 रुपयांची तूट आलेली आहे. त्यामुळे जो टोटल डेफिसिट आपल्याला पाहिजे होता तो कोटीमधले आकडे आपण बोलतोय, कोटीमधले आकडे बोलतोय. हा जो 3.9चा डेफिसिट होता हा 3.5 हा आंतरराष्ट्रीय तेलांच्या किमती घसरल्यामुळे आला. याच्यामध्ये कुठलाही खर्चामध्ये कपात करण्यात आलेली नाहीये. संतोषजी, या संदर्भात एक भूमिका अशी होती की साधारणतः 10 लाखापर्यंत सर्व्हिस टॅक्स आता जो आहे तो 25 लाखापर्यंत लिमिट जाईल अशा आयोगाच्या शिफारशी होत्या. पण मुळात 16% त्या ठिकाणी तो सर्व्हिस टॅक्स गेलाय कृषी दराचा त्या ठिकाणी अधिभार लावल्यानंतर. काय उद्योग जगतामध्ये या सर्वसामान्य स्मॉल स्केलमध्ये काम करतात त्यांना काय वाटतं या बाबतीत? फार महत्त्वाचा विषय तुम्ही घेतलेला आहे. कारण आज स्मॉल स्केलमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा जेव्हा सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या सेसच्या नावाखाली 0.5% असतील, 1% असतील, मग कोणतेही सेस आणले की ते सेस हे परमनंट होऊन जातात. त्याच्यामुळे आता मध्यम म्हणजे स्मॉल स्केलमध्ये अशी एक भीती निर्माण झालेली आहे की हे लागलेले सेस हे परमनंट होणार की काय. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जसं तुम्ही म्हटलं की 10 लाखापर्यंत बऱ्याच वर्षापासून मागणी सगळ्यांची होती की 1 करोडच्या ऐवजी 2 करोड पर्यंत ऑडिट होऊ नये. आणि ती मागणी या सरकारनं निश्चितपणानं मान्य केलेली आहे. परंतु ती मान्य करताना
प्रोफेशनल्स वरती 25 ते 50 लाखापर्यंत केली. आणि त्याच्यामध्ये 25 लाख रुपये जर कधी तुम्ही प्रॉफिट दाखवणार असाल तर आणि तरच तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट ठेवायची गरज नाही. आता बुक्स ऑफ अकाउंट ठेवण्याच्या बाबतीतला जो विषय आहे, इकडे इन्कम टॅक्स साठी तुम्हाला 2 करोड पर्यंत बुक्स ऑफ अकाउंट ठेवायचे नाहीये, परंतु एक्साईजचं जे लिमिट आहे ते फक्त 1.5 करोड पर्यंतच आहे. आणि तसंच वॅटसाठी पण बुक्स ऑफ अकाउंट ठेवावे लागतात. मग इकडे बुक्स ऑफ अकाउंट ठेवायची नाही आणि इकडे ठेवायची, म्हणजे नेमकं याच्यातनं सरकारचा उद्देश काय हे कळलं नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावरती पण विशेष लक्ष देणं सरकारचं. वीरेंद्रजी, सर्वसामान्य जे लोक आहेत 35 लाखाच्या घर ज्याला घेत आहे त्याला 50,000 रुपयाची वजावट मूळ त्याच्या कर्जा ह्याच्यामध्ये इंटरेस्टमध्ये मिळणार, हे नवीन एक दिलासा असं वाटतं का तुम्हाला? आहे म्हणजे घर बांधणीच्या बाबतीत सरकारने नवीन घर घेऊ नका पण भाड्याच्या घरात राहा असा थोडासा सल्ला दिलेला आहे. कारण गृहकर्जावर मिळणारी वजावट होती, त्याचा स्लॅब वाढवण्याची खूप मागणी होती, खूप अनेकांची अपेक्षा होत्या, जो प्राप्तिकराच्या बाबतीत मूळ प्राप्तिकराच्या बाबतीत सुद्धा होता. तर तसं काही झालेलं नाहीये. आणि या क्षेत्राला म्हणजे एकूण वैयक्तिक घर खरेदीदाराला नाही पण एकूणच स्थावर मालमत्ता क्षेत्राला हात देण्याचा जो या अर्थसंकल्पातून व्हायला हवा होता, उद्देश सफल व्हायला होता, तो कुठेच दिसत नाहीये. फक्त आपलं उद्दिष्ट आहे 2022 पर्यंत अमुक अमुक घरांची निर्मिती किंवा माफक घरातील योजना, हे आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनही सुरू झालेलं आहे. पण त्याला थेट असं हे म्हणता येईल थेट लाभ मिळण्याच्या पण वीरेंद्रजी, तुम्ही वाणिज्याचे वरिष्ठ वार्ताहर आहात, मला एक मुद्दा सांगा. संपूर्ण भारतातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या जनतेने या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. जे विरोधाच्या प्रतिक्रिया आजपर्यंतच्या मागच्या अर्थसंकल्पात येत होत्या एवढ्या आल्या नाहीत, कारण काय? या अर्थसंकल्पाचा ग्राभाच मुळात कृषी आणि पायाभूत म्हणजे ज्याच्याबद्दल ओरड होती. एक तर कमी मान्सूनमुळे कृषी क्षेत्राची ओरड होती. आपण महाराष्ट्रात पाहिलं, युपी मध्ये पाहिलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्याने हे राज्य दोन्ही फेमस झालेले आहेत, कुप्रसिद्धच म्हणूया आपण त्याबद्दल. आणि पायाभूत क्षेत्र म्हणजे त्याच्यासाठी कॉमन मॅन जो रस्त्याने फिरतो ते थेट गाडी तयार करणारा मारुती किंवा अमुक एखाद्या कंपनीचा सीईओ, या सगळ्यांचीच पायाभूत सेवा क्षेत्राबद्दल नाराजी होती. प्रकल्प तडीच जात नाहीये, लवकर मंजुरी मिळत नाहीये. मुंबईत 3-4 मेट्रो किंवा आता भुयारी मेट्रोचे पण घोषणा होतात. लोक नाराज आहे, लोकांना मोठ्या मोठ्या घोषणा नको आहे. रस्त्यावर काय चाललंय, माझ्या समोर काय होतंय त्याला कुठेच गती मिळत नव्हती. तर त्या दृष्टीने यावेळेस या विषयाला हात घातला गेलाय. पायाभूत सेवा इन्फ्रास्ट्रक्चरवर हात घालण्याचा मोठा प्रयत्न आहे. म्हणजे रेल्वे, रस्ते असे सगळे मार्ग मिळून 2.20 लाख कोटी वगैरे आपण येत्या काही वर्षांमध्ये खर्च करणार, ही मोठी रक्कम आहे. फक्त त्याला गती मिळणं गरजेचं आहे. म्हणजे सरकार सुद्धा आता कमी व्याजदराने कर्ज उचलते, तर कदाचित पायाभूत क्षेत्रातल्या कंपन्या. संतोषजी, कुठलंही असलं तरी अर्थमंत्री म्हणजे काय जादूगार नव्हेत की एका वर्षामध्ये आणि एका अर्थसंकल्पात संपूर्ण जग बदलून टाकतील. याचं स्वागत उद्योग जगताने पण केलं. का स्वागत केलं मुळामध्ये, आणि काय याच्यामधली मेख आहे? खरं तर मी जसं मगा म्हटलं की अगदी कल्पकतेनं आणि सूत्रबद्ध पद्धतीनं अर्थसंकल्प यांनी ह्यावेळेस नेमकं बघितलं. आता जशी त्यांनी घोषणा केली की बरेचसे असे ऍक्ट होते, तरतुदी होत्या की ज्या 50 करोड पर्यंतच इन्कम ह्या सरकारला मिळवून देत होत्या, अशा 13 तरतुदी किंवा ते ऍक्ट त्यांनी अबॉलिश केले. म्हणजे 650 करोड साठी त्यांचा मूलभूत सुविधांवरती होणारा खर्च बघता, येणारी इन्कम बघून त्यांनी ते कॅन्सल केले. ही एक चांगली बाब त्यांनी सुरुवात केली. दुसरी महत्वाची म्हणजे आपण मग बोललो की सगळ्या क्षेत्रासाठी, तर व्यापार क्षेत्रासाठी जो रिटेलर आहे हा नेहमी असा बघितला जायचा की शेजारचा मॉल हा 7 दिवस चालतो आणि दुकानं ही फक्त 1 दिवस कंपल्सरी सुट्टी ठेवावी लागते. त्याच्यातही सरकारनं तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे 7 दिवसाची परवानगी दिलेली आहे. अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या खरं आपलं जसं प्रत्येक व्यापारी आणि उद्योगाची जी भूमिका होती की आम्ही टॅक्स भरण्यात, टॅक्स कलेक्ट करून तुमच्या सरकारच्या तिजोरीत भरण्यामध्ये आम्हाला कोणताही त्रास नको, ईज ऑफ डुईंग बिझनेस एवढं जरी करून दिलं तर मेक इन इंडिया जे आहे निश्चितपणानं सक्सेस होईल याची भावना. मेक इन इंडिया करता सर्वसामान्य जो माणूस आहे, ग्राहक आहे, जो टॅक्स पेअर आहे, त्याला दिलासा देण्याचं काम पाध्यसाहेब त्यांनी असंही केलं की 10 लाखापर्यंत जे तंटे आहेत त्याला त्या ठिकाणी पेनल्टी आहे ती माफ करून व्याजाच्या संदर्भात रक्कम भरली तो तंटा लगेच निकाली काढण्यात. अशा अनेक तंटे आज राज्यामध्ये आणि भारतामध्ये पडून आहेत. हा एक मोठा दिलासा त्यामध्ये दिलाय. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, याच्यामध्ये आणखीन जर मी तुम्हाला ऍड करू शकलो तर इन्कम टॅक्सच्या बऱ्याचशा पेंडिंग केसेस आहेत आणि त्या जर इन्कम टॅक्स ऑफिसर समोर जर त्या
असेसेनी 15% जर टॅक्स डिस्प्युटेडची जर अमाऊंट भरली तर हो. त्याला अपील आपोआप मिळणार आहे. दुसरं जे आज पर्सनल स्क्रुटिनी जी होते हो. ती पर्सनल स्क्रुटिनीमध्ये पण थोडाफार बदलाव आलेला आहे. त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी आणखीन जर बघितलं तर व्याज जे मिळतं ते 6%वरून 9%पर्यंत जर तुम्हाला तुमच्या टॅक्समध्ये जर रिफंड आलेलं नसेल तर त्याच्यावरती 6% व्याज मिळायचं ते आता 9%पर्यंत वाढवलेलं आहे. हो. हा पण एक त्याच्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह अप्रोच आपण म्हणू शकतो. आणि मला या ठिकाणी आणखीन एक 2-3 गोष्टी अशा ऍड करायच्या की ते या बजेटमध्ये जे आपण 3.5चा मगापासून बोलतो हो. आहोत वित्तीय तूट कमी वित्तीय तूट करण्यासंदर्भात. कमी करण्यासाठी यावर्षी फक्त सरकारला 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे की 7वा 7th Pay revision येणार आहे. पे रिव्हिजन येणार आहे आणि आणि एक ओआरओपी पेन्शन एक आणि ओआरओपी 1 रँक 1 पेन्शन. हो. त्याच्यामुळे जवळजवळ 1,32,000 करोड रुपयांचं ऍडिशनल बर्डन येणार आहे. बरोबर. तर हे सगळं झेलताना 3.5चा कुठेही खर्चामध्ये त्या ठिकाणी आपण कमी केलेलं नाहीये. हे फक्त आपण सगळं डिपेंड करतोय तर ऑइल प्राइस कमी किंवा आता आहे याच्यावरती स्टेबल राहील या दृष्टीने करतोय. ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम शोधण्यासाठी काहीतरी नवीन मार्ग आपल्याला शोधायला पाहिजे. जसं टुरिझम आहे किंवा आपल्याला जसं आपल्याला याच्यामध्ये मग ही भूमिका काहीतरी सरकार त्यामध्ये घेणार असेल. वीरेंद्रजी मला सांगा की बजेटरी रिसिप्ट आणि बजेटरी एक्सपेंडिचर हे सर्वात महत्वाचे त्या ठिकाणच्या अर्थसंकल्पातले महत्वाचे दुवे मानले जातात. या सरकारने हे पाळण्याचा प्रयत्न केलाय का? वित्तीय तूट 3.5 वर आणण्याचा प्रयत्न केला 3.9च्या ठिकाणी. मग हे कसं गणित जुळलंय? 3.5 आणि 3.9 म्हणजे चालू वर्षासाठी 3.9 ही फिगर काही नवीन नाहीये. हो. म्हणजे उलट 3.95चं लक्ष आपण 1 वर्ष विस्तारित केलेलं लांबणीवर टाकलंय. आणि स्वतः अर्थमंत्र्यांनी म्हटलंय की 3.5 हा आधीच्या सरकारने निश्चित केलेलाच दर आहे. हो. पाध्ये सर म्हणाले तसं की आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेलाच्या किमती पण त्या आता आपण परत बघतो की $35च्या पुढे जाऊ लागल्यात. हो. आणि भविष्यात म्हणजे नजीकच्या भविष्यात काय संकट वेगळ्या माध्यमातून मग ते येतील. मोठं आव्हान राहील. त्यामुळे ते मोठं आव्हान राहील. त्यामुळे तो 3.5 हा आकडा महत्वाचा टार्गेट एक ठरवणं वेगळं आहे. पण ऍडिशनल रिसोर्सेस जे होते ते त्या या कुठेही तिजोरीतल्या आकड्यातनं दिसत नाही. म्हणजे महसुली उत्पन्न, सर्व्हिस टॅक्स तुम्ही वाढवलाय, सेस वाढवलाय, इन्फ्रास्ट्रक्चर सेस जो वाहनांवरचा आहे त्याच्यातनं 3,000 कोटी म्हणजे अशी छोटी छोटी रक्कम त्याच्यातनं मिळणार आहे. तर फिस्कल डेफिसिट जो आहे 5 लाख कोटींचा तो कुठेही कमी होताना याच्यातनं दिसत नाहीये. रिसोर्स वाढवायला हवेत ते त्याच्या उपाययोजना पण नाहीये त्याच्यामध्ये बऱ्याच. संतोषजी, जे महत्वाचं हे जीएसटी जर का आतापर्यंत विधेयक त्या ठिकाणी आणलं नसतं तर म्हटलं कदाचित एवढे त्या ठिकाणी सर्व्हिस टॅक्स वाढवता आले नसते. कारण जीएसटी 2017 पर्यंत आपल्याला आता वाढवता नाही येणार. काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणानं, कारण आत्ताच जे काही पॉलिटिकल संख्याबळ आहे त्याच्यामुळे हे जीएसटीचं प्रकरण जे आहे किमान 1 वर्ष तरी पुढे ढकलल्या गेलं आहे हे निश्चितपणानं आपल्याला दिसतंय. आणि जीएसटी जो खरा आपल्याला अपेक्षित जीएसटी आहे तो असा आहे की सर्व कर मिळून 1 कर बरोबर असा अपेक्षित आहे. आणि जर तसा आला तर निश्चितपणानं ह्या उद्योग व्यापार जगताला निश्चितपणानं त्याचा फायदा होईल. आणि फायनली ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, कोणताही कर असो, कोणताही सेस असो, हा कोणी व्यापारी उद्योजक हा आपल्या खिशातनं घालत नसतो. तो हा ग्राहकाकडनं घेत असतो आणि तो त्या डिपार्टमेंटला भरत असतो. जीएसटी जर आला तर निश्चितपणानं सुकर होईल. आणि आता जे काही रिफॉर्म्स ह्या टॅक्स रिफॉर्म्स मध्ये आणलेत, बऱ्याचशा रिटर्न्स भरण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी चेंजेस केले आहेत. मला असं वाटतंय की ही जीएसटीची सुरुवात त्यांनी प्रिपरेशन जी जीएसटीची आहे ती सुरुवात केलेली आहे आणि ती करणं तसं क्रमप्राप्त होतं. तुम्ही जसं मग म्हटलात की 0.5 सेस जो आता कृषीचा अधिभार त्या ठिकाणी लावला, स्वच्छ भारत उपकर पण दोन्ही उपकर त्या ठिकाणी लावलेत. बरोबर बरोबर. आता हे उपकर लावलेत कारण हे हळूहळू लोकांना सवय व्हावी आणि जीएसटी मध्ये एकत्रित ते केले जावे अशी अपेक्षा किमान. पाध्यसाहेब, मला जर मी चुकत नसेल तर परदेशाचं आपण अमेरिकेचं उदाहरण देतो पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टॅक्स घेतला जातो लोकांकडून आणि सर्व्हिसेस दिल्या जातात. आपल्याकडे स्वच्छतेचा आणि कृषीच्या संदर्भातला वेगळा उपकर पहिल्यांदा अर्थसंकल्पात घेतला गेलाय. काय वाटतं तुम्हाला? नाही, या ठिकाणी आपण जर बघितलं की जसं आता आपण जीएसटी कडे जाणार आहोत, जी वाटचाल आपली 2017 मध्ये आता अपेक्षित आहे, तर तेव्हा जीएसटीचा रेट हा 18% राहील. आणि आता आपण 15%वरती आलेलो आहे. हळूहळू तो 3% आणखीन त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि सर्व एकत्रित हा टॅक्स भरला जाणार आहे. तर आता जे आपण अमेरिकेमध्ये बघतो तर त्या ठिकाणी लोक स्वतःहून टॅक्स भरायला पुढे येतात. आपल्या इथे आता जी नवीन एक स्कीम आलेली आहे की व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम, जी 30 सप्टेंबर पर्यंत आहे की तुम्ही जो काही काळा पैसा असेल तुम्ही 45% जर भरलं तर तुमचा तो व्हाईट इन्कम म्हणून धरला जाईल. तर हा याच्यामधनं सुद्धा एक आपल्याला
काही ऍडिशनल फंड्स येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर मला असं वाटतं की जो आपण टॅक्स रेट बघतोय की 15%, 18%, तर हा आपल्याला हळूहळू एक सवय व्हावी 18% आणि ती सवय आवश्यक आहे. नेहमी असं म्हटलं जातं की जर का तुम्हाला सर्व्हिसेस पाहिजे तुम्हाला पे पण करावं लागेल. वीरेंद्रजी, मला सांगा की या मेक इन इंडिया सारख्या महत्वाच्या घोषणा केल्यात, पाहतोय आपण, या अर्थसंकल्पामुळे त्याला संजीवनी कशी मिळेल? यात असं दिसत नाहीये थेट मेक इन. मला असं वाटतं की मेक इन इंडियाला चालना द्यायचं सरकारचं धोरण हे अर्थसंकल्प बाह्य उपाययोजना म्हणता येईल किंवा पावलं उचलण्याच्या दृष्टिकोनात दिसतंय. कारण थेट विदेशी गुंतवणूक किंवा निर्मिती, स्थानिक देशांतर्गत भारतात होणारी निर्मिती उद्योजकांची, त्याला चालना होईल मिळेल असं नाही. कारण SMEवर तुम्ही एक्साईज वाढवलेला आहे. म्हणजे जे छोटे मेक इन इंडियाला जे छोटे छोटे खांब आहेत पाठिंबा देऊ शकतात, त्याला त्यांचं पूर्णच जवळपास कंबरडं मोडलेलं आहे. त्यामुळे त्यांची उभारी आवश्यक आहे. नुसती भारतात गुंतवणूक येणं किंवा एखाद्या अमुक मर्सिडीज कंपनीने चाकणमध्ये निर्मिती स्वतः करणं, 100% इम्पोर्ट न करता, आयात न करता 100% इथले स्पेअर पार्ट्स यूज करणं, हे नुसतं बोलून आणि बाहेर करून चालणार नाही. तर ते कुठेतरी अर्थसंकल्पात सुद्धा दिसायला होतं. छोट्या उद्योगांना त्याच्याशी पूरक, ऑटो स्पेअर पार्ट्स असतील त्यांना पूरक अशा उपाययोजना याच्यामध्ये दिल्या असत्या तर खऱ्या अर्थाने ते मेक इन इंडिया ठरलं असतं. उद्योजकांना मेक इंडिया संदर्भात तुम्हाला काय वाटतं की पुढच्या भविष्यासाठी उद्योजक काय अर्थसंकल्पात पाहतील संतोषजी? खरं आता जसं साहेब म्हटले तसं की मेक इन इंडियाच्या बाबतीत जे आम्हाला अपेक्षा होती की त्याला बूस्ट कुठेतरी मिळाला पाहिजे आणि तो बूस्ट मिळण्याकरता कदाचित त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवरती ज्या पद्धतीनं तरतूद केलेली आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं तर त्याचा फायदा हा निश्चितपणानं उद्योगाला नक्कीच मिळत असतो. कारण त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होते. रोजगार निर्मिती झाल्यानंतर त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या काही कच्चा माल असतो, मग स्टील असेल, सिमेंट असेल, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या तिथे वापरल्या जातात आणि त्याच्यातनं रोजगार निर्माण झाला की त्या रोजगारातनं परत ती जी क्रयशक्ती आहे त्याच्यातनं इन्कम परत शेवटी सामान्य माणसाकडे येतो आणि सामान्य पादेसाहेब, भविष्यातल्या आर्थिक प्रगती करता अर्थसंकल्प कसा पूरक ठरेल? नाही, या ठिकाणी जर आपण बघितलं की वेगवेगळ्या योजनांमधनं जर आपण बघितलं तर हा एक पूरक अर्थसंकल्प म्हणण्याला हरकत नाही आहे. पण फक्त 2-3 गोष्टी या ठिकाणी बघायला पाहिजे की जे शेतीमालासाठी भरघोस तरतूद या ठिकाणी केलेली आहे, तर शेतीमालाला रास्त भाव मिळायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या शीतगृह आहे किंवा ज्याला आपण गोडाऊन्स म्हणतो किंवा वेअरहाऊस म्हणतो, हे शेतीमालासाठी जर आले तर त्याच्यापासून होणारे वेस्टेज जे आहे शेतीमालापासून ते अवॉइड झालं तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि आपल्याला जे धान्य इम्पोर्ट करावं लागतं ते धान्य इम्पोर्ट करण्याची सक्ती आपल्यावरती राहणार नाही. तर मला वाटतं की ह्या जर गोष्टी आपण या बजेटमध्ये जर बघितल्या तर त्याच्यातनं नक्कीच काही पूरक गोष्टी आपल्याला चांगल्या दिसून येतील. नाही, मेक इन इंडिया करता कसा पूरक ठरेल? मेक इन इंडियासाठी या ठिकाणी आपल्याला एंटरप्रिनर्स जे आहेत, या एंटरप्रिनर्सला 3 वर्ष कुठलेही सर्व्हिस टॅक्स नाही, इन्कम टॅक्स नाही, त्यातनं ऍडिशनल स्टार्टअप इंडियामध्ये आहे ते हे सगळ्यातनं मेक इन इंडियामधनं जे आपल्याला एंटरप्रिनर्स घडवायचे आहे, या मेक इन इंडियामधनं जे आपल्याला 100 कोटींची या ठिकाणी तरतूद केलेली आहे, ती मला वाटतं की पुढच्या याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट व्हायला हे कारणीभूत पडेल. स्टार्टअप इंडियासाठी 100 कोटीची तरतूद केलेली आहे आवर्जून आणि मेक इन इंडियाला पूरक असं त्या ठिकाणी राहणार आहे. अर्थसंकल्प म्हटल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री असो त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान असतं आणि ते आव्हान पेलण्याचं काम या सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये दिसून येत होती. आजच्या अर्थसंकल्पामध्ये आपण दृष्टिक्षेप यासाठी राखला की सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने यातून दिलासा तर मिळेलच, पण हे राज्य, त्याच्या जोडीला आपलं राष्ट्र आर्थिक सुपत्तेबरोबरच सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातून कसं मार्गक्रमण करेल याकरता अर्थसंकल्पाचं नक्क पाऊल काय आहे याकरता आपण आजची महाचर्चा केली. आजच्या महाचर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी आलात, अत्यंत मोजक्या शब्दामध्ये मौलिक माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीने महाचर्चेमध्ये आपण भेटत राहणार आहोत आणि विषयांवर प्रकाशझोत टाकणार आहोत आणि आपलं ज्ञानार्जन करत राहणार आहोत. तोपर्यंत महाचर्चेच्या निमित्तानं पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया महाचर्चेच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा.